नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मनोज सावकारे, हे निस्टा सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी. सदर हा अधिराचा प्लॉट आपण बघतोय. सोबत शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत. नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी ज्याचा हे प्लॉट आहेत ते सुद्धा इथे आपल्या सोबत आहेत. सागर भाऊ राजपूत आणि ह्या एरियातले जे कंकराडा एरियामध्ये आपण आहोत, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तिथले नाविख्यात व्यापारी पण आपल्या सोबत आहेत. नमस्कार कदम साहेब. नमस्कार. तर ह्या प्लॉटची जी लागवड झालेली होती शेतकरी बंधूंनो, तर ही लागवड होती 23 मे 2025 आणि आजची तारीख आहे 8 सप्टेंबर 2025. 115 दिवस ह्या प्लॉटला झालेले आहेत आणि 5वा तोडा आजच्या तारखेला चालू आहे आणि 12 ते 13 दिवसाच्या अंतराने हा तोडा त्या ठिकाणी होतोय. म्हणजे 2 तोड्यांमधलं अंतर 12 ते 13 दिवसाचं आहे. हे जर कॅल्क्युलेशन 115 दिवसाच्या हिशोबाने जर लावायला आपण गेलो तर हे प्लॉट चालू झालेला आहे 55 दिवसाच्या आसपास, बरोबर. आणि याची जी फ्रूट क्वालिटी आहे, मार्केटचा ॲक्सेप्टन्स काय आहे, त्याच्यानंतर याला लागणारी लाग कशा पद्धतीची आहे ते पण आपण त्या ठिकाणी बघतोय. आणि याचे थोडक्यात आपण फीडबॅक घेऊ की याला मार्केट ॲक्सेप्टन्स कशा पद्धतीचा आहे. नमस्कार कदम साहेब. नमस्कार. नमस्कार. कदम साहेब आपल्यासोबत त्या ठिकाणी आहेत आणि ह्या एरियामधलं बरंचसं मटेरियल त्या ठिकाणी मार्केटला परचेस ते करतात आणि शेतकरी बांधवांना खूप चांगला आधार त्यांचा त्या ठिकाणी आहे सुद्धा. बघा अशा पद्धतीची याला सेटिंग आहे. कदम साहेब, हा माल जेव्हा तुमच्याकडे येतो तर तुम्हाला याच्यामध्ये काय खासियत त्या ठिकाणी वाटते? मालाचा कलर चांगला आहे, शायनिंग आहे मालावर आणि शेंडा चांगला आहे त्याचा. शेंडा चांगला आहे इतर व्हरायटीच्या तुलनेत. आता मार्केटमध्ये बरेचसे वाण तुमच्यापर्यंत येतात, त्यांचं प्रोड्यूस तुमच्यापर्यंत येतं. मिरच्या भरपूर वेगवेगळ्या जातीच्या, वेगवेगळ्या कंपन्यांच्या जातीच्या मिरच्या त्या ठिकाणी येतात. तर त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला हे जे अधिरा वाण आहे निस्टा कंपनीचं, हे तुमच्याकडे जेव्हा गोडाऊनला येऊन पडतं तर तेव्हा तुम्हाला नेमकं काय याचे पिक पॉईंट काय वाटतात? कलर बद्दल इतर मालात हा माल उमटूनच पडतो साहेब. अच्छा. दुसऱ्या व्हरायटीच्या तुलनेत या मालाची मागणी चांगली आहे. म्हणजे पुढे मार्केटलाही आपल्याला मागणी जास्त याची आणि गोडाऊनला दुसऱ्या मालापेक्षा याचं तर झलक वेगळीच उमटते. म्हणजे त्याला शायनिंग ही बरेचसे चकाकी, शायनिंग, कलर सगळ्या गोष्टी जबरदस्त आहे. बरेचसे शेतकरी बांधवांनी, तुमच्याचपैकी काही शेतकरी बांधवांनी मला सांगितलं की बाबा ही तेलातून काढलेली मिरची अशी वाटते, बरोबर. त्याला शायनिंग कशा पद्धतीची वाटते काका? एकदम तेलात कुठल्यासारखी. योगेश भाऊ, तुमचे काय फीडबॅक त्या ठिकाणी? मी पण स्वतः 4 वराठा लावलाय. 21-35 पण दिली होती.